नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, येत्या ऑगस्ट महिन्यापासून शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांना, विशेषतः फ्युचर्स अँड ऑप्शन्स सेगमेंटमध्ये ट्रेड करणाऱ्या ट्रेडर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. NSE म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजेच FNOची मार्केट वेळ 10 मिनिटांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता नवीन नियमांनुसार आता हे मार्केट दुपारी 3:30 ऐवजी 3:40 बंद होईल. हा बदल 3 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. जर तुम्ही FNOमध्ये ट्रेड करत असाल तर या बदलामुळे तुमच्या नेहमीच्या व्यवहारांवरती काय परिणाम होईल हे समजून घेऊयात. तर सगळ्यात सुरुवातीला नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता प्री मार्केट सेशन सुरू होईल आणि नेहमीचं मार्केट हे 9:15 उघडेल. यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. परंतु नेहमी दुपारी 3:30 बंद होणारं फ्युचर्स अँड ऑप्शन मार्केट आता 3:40 बंद होणार आहे. ट्रेडर्सना त्यांच्या ट्रेड्समध्ये बदल करण्यासाठी मिळणारी विंडो नेहमीप्रमाणे संध्याकाळी 4:15 खुली राहणार आहे. त्यानंतर शेअर्सच्या अंतिम किमतीची म्हणजेच क्लोजिंग प्राईसची गणना करण्याच्या पद्धतीमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. शेवटच्या अर्ध्या तासातील ट्रेड्सच्या सरासरीवरनं VWAPवरनं ही किंमत ठरवली जाईल. फक्त आता हा वेळ दुपारी 3:10 ते 3:40 असा असेल. FNOमधील वेळेसंदर्भातील जो बदल आहे तर तो 3 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार आहे. ट्रेडिंगची वेळ वाढवण्यासोबतच NSEनं काही तांत्रिक आणि नियमांचे बदल देखील जाहीर केलेत. तर आता क्लोजिंग ऑर्डर्स सेक्शन सुरू असताना जर काही प्रलंबित म्हणजेच आउटस्टँडिंग ऑर्डर्स नवीन ठरवून दिलेल्या प्राईस रेंजच्या बाहेर असतील तर त्या एक्सचेंजकडनं ऑटोमॅटिकली रद्द केल्या जातील. तसेच सर्व अनएक्झिक्युटेड ऑर्डर्स उदाहरणार्थ स्टॉप लॉस आणि डिस्क्लोज क्वांटिटी ऑर्डर्स देखील ऑटोमॅटिकली रद्द केल्या जातील. त्यानंतर दुसरा बदल आहे, जर एखादा शेअर दोन्ही मुख्य एक्सचेंजेस म्हणजेच NSE आणि BSE इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमधून बाहेर काढला गेला तर तो क्लोजिंग ॲक्शन सेशनसाठी म्हणजेच CASसाठी पात्र राहणार नाही. अशावेळी त्यांची क्लोजिंग प्राईस जी आहे तर ती शेवटच्या 30 मिनिटातील व्यवहारांच्या सरासरीवरूनच ठरवली जाईल. मात्र तो शेअर किमान एका एक्सचेंजवरती जरी FNOमध्ये राहिला असला तरी तो CASसाठी पात्र असेल. त्यानंतर मॉक ट्रेडिंग हा बदल सिस्टीममध्ये सुरळीतपणे लागू होण्यासाठी NSEद्वारे प्रत्यक्ष अंमलबजावणीपूर्वी मॉक ट्रेडिंग सेशन आयोजित केले जातील, जेणेकरून ब्रोकर्स आणि ट्रेडर्सना याची चाचपणी घेता येईल. यासाठीचे स्वतंत्र परिपत्रक लवकरच काढण्यात येणार आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं फ्युचर्स आणि ऑप्शन मार्केटमध्ये जर तुम्ही ट्रेडर म्हणून काम करत असाल तर NSEनं हा महत्त्वाचा बदल तुमच्यासाठी केलेला आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.